रमेश भटकर माझा हो पुतण्या. रमेश आमचा आला की पहिला कुठे रत्नागिरीला उतरायचा, घरी येणार, नंतर देवळात जाणार आणि घराशी आल्याशिवाय तो स्टेजवर चढायचंच नाही. तर संगमेश्वरचा प्रसिद्ध मोहनपुरीचा आस्वाद घेत घेत आपला प्रवास कंटिन्यू करूया. खरबुडे रस्ते नको असतील तर खरबुडे गावातून जाऊ असं म्हणणार आहे. खरबुडे गावातले रस्ते चांगले आहेत. अरे आई हाय कोंबडी पकडताय बा आई. अरे कोंबडा गेला माझा. आता आम्ही संगमेश्वर डेपोला पोहोचलेलो आहोत. मी जात आहे रत्नागिरीला आणि रत्नागिरीला कोणत्या गावी जात आहे हे व्हिडिओच्या एंडमध्ये आपल्याला समजणार आहे. हा ट्रॅव्हल व्हिडिओ आहे की 6 वाजता सकाळी आम्ही प्रवासाला सुरुवात केलं. मी अंधेरीवरून दादरला आलो. तिथून हर्षद भाटकर, आमची काकी आणि समीर आम्ही तिघे एकत्र निघालो. सकाळी कसं की चांगले चांगले जे दृश्य दिसत होते तर ते मी रेकॉर्ड केलेलं आहे. तर आता मी ते प्ले करतो. ते काही व्हिज्युअल्स आपण बघून घ्या. लाइसेंसिंग करा के 76 कमरों का जो है ये होटल होगा. तेच हरिहरेश्वर शिवरायांना जायला रस्ता तो. माझ्या बरोबर हर्षद भाटकर आहे ड्रायव्हिंग सीटवरती. हॅलो. फायनली आपण आता कशेडी टनल क्रॉस केलेला आहे आणि आता वाजलेले आहेत 11:11 आणि अजूनही आपला प्रवास सुरू आहे. पुढे CNG स्टेशन वगैरे दिसलं की टॉपअप करून घेऊया. हो चालेल ना, करूया ना. आता पुढे एक CNG जो पण पहिला पंप येईल CNGचा आपण तिथे CNG टॉपअप करून घेऊया आणि जसं पुढे दिसत राहील तसं एका ठिकाणी थांबून पूर्ण भरण्यापेक्षा टॉपअप करत राहिलेला बेस्ट. आणि इथे एक CNG पंप आलेला आहे. खेडसाठी आपण थांबलेलो CNG भरायला, पण तिथे ना ॲक्च्युली प्रेशर खूप कमी होता. मग आपण कसं नाही चिपळूणला आलो. प्रेशर विचारलं तेव्हा 190 की 90 काहीतरी सांगितलं.
आणि जोपर्यंत आपला नंबर आला तोपर्यंत इथे पण प्रेशर कमी झालं. ठीक आहे, पण भरलं आहे. होप सो की याच्यात आपण रत्नागिरीला पोहोचू. तर गॅस भरून झालेला आहे. आपण पुढचा प्रवासाला सुरुवात केलेला आहे. ऑफ अँड ट्रॅव्हल करतात ओकेजनली त्यांचं ठीक आहे, पण जे डेली रूटवाले जे CNG वरती त्यांच्या गाड्या चालतात त्यांची तर भरपूर हाल होत असेल. तर मला पर्सनली असं फील होतं ना की खेड आणि चिपळूणच्या मध्ये ना 1 ते 2 पंप अजून असावे, जेणेकरून कसं की जे रोज ट्रॅव्हल करणार आहेत ना त्या लोकांना थोडं सोयीस्कर होईल असं मला फील. तर हर्षद आणि समीर येतात आहे. हर्षदच्या हातामध्ये आहे ना संगमेश्वरचे फेमस खाजा आहे. तिथे एक ठिकाण आहे, इथे खाजा भेटतात. हे माहित नव्हतं, आता मी फोनवरती विचारलं कुठे होतं ते, भेटलं मस्त. इथे पुढे भेटला औदुंबर हॉटेल आहे. अच्छा, चांगलं फेमस आहे. मोहनपुरी बोलतात त्याला इथे, मोहनपुरी. अच्छा, म्हणजे खाजाला इथे मोहनपुरी बोलतात. फेमस आहे ते. त्याला एक तो दाखवा. हा ते मग इथला प्रसिद्ध मोहनपुरी संगमेश्वरचा प्रसिद्ध खाजा. दाखव जरा लोकांना पण दर्शन करून द्या. संगमेश्वरचा प्रसिद्ध खाजा मला 4 वर्ष खायचा होता. अरे वा, लेन्स जवळ आता आला जरा. यावेळेला मिळाला खायला. ह्याला बोलतात ना मित्रांनो, आपण सर्व खाजा बोलतात, पण इथं संगमेश्वरचा प्रसिद्ध खाजा, पण इथे नाव आहे मोहनपुरी. तर लक्षात ठेवा, सेलिब्रिटीचं नाव आहे एक प्रकारे मोहनपुरी. खडबड रस्ता आहे भरपूर, आणि पुढून एक शॉर्टकट आहे रत्नागिरीला जायला. आणि ह्याला माहिती आहे हर्षदला कोणता रस्ता हर्षद, कुठून आपण जाणार होतो तर तो खरबडे गावातून रस्ता आहे. म्हणजे खरबुडे रस्ते नको असतील तर खरबुडे गावातून जावं असं म्हणणं आहे. खरबुडे गावातले रस्ते चांगले आहेत. हा, चांगले आहेत तिकडे. आणि या गाव हे मेन रोड खरबुडे आहेत. हा, हे खरबडे. इथे असे बरेच पॅचेस आहेत ना, ते खराब आहेत भरपूर. आता आपण मागाशी 2-3 मिनिटापासून आपण बघितलं किती खराब होता तो रस्ता. एकदम बेकार रस्ता आहे. थोडे चांगले परत आहे. अच्छा, तर हा बायपास पडतो का जायला? हा, जायला. आणि इझी पण पडतो, आणि लवकर पण पोहोचेल. रस्ता खाली असतो आणि रस्ता पण एकदम चांगला आहे. म्हणजे असा काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, आणि किलोमीटर मध्ये फरक पडतो काय? हा, थोडाफार, एवढा काय बघितलं नाही, पण बराच फरक पडतो आपल्याला व्यवस्था आणि चांगला. इकडे पुढे भरपूर पॅचेस खराब आहेत नंतरला. म्हणजे रस्ता चांगला आणि वेळ पण वाचतो. रस्ता चांगला, वेळ पण वाचतो. हो, मोहनपुरी मदनपुरी. तर संगमेश्वरचा प्रसिद्ध मोहनपुरीचा आस्वाद घेत घेत आपला प्रवास कंटिन्यू करूया. तुम्ही पण खाताय ना सगळं? समीर नाही खाताय? बाकी कागद त्याला आहे ना पुढे ना, एक पुढे पण घेऊन जाऊया. एक नंबर, मस्त आहे. हे बघा रस्त्याची अवस्था. हा मेन हायवे रत्नागिरीला जायला, आणि आपण इथून आता बायपास घेतो. कुठे मारतो. रत्नागिरी 25 किलोमीटर इथून.
तर फायनली आपण आपल्या गावात पोहोचलेलो आहोत. चलिए. कारण चष्मा घ्यायला यावं लागेल भरपूर. चष्मा आतमध्ये आहे ना. काय तुम्हाला हॉर्न बिन ऐकायला आले नाही का? हो. बागा बिगा घ्यायला कोण येणार? बघितलं ना म्हणजे आज तू आलात कशाला पण तू आलात कशाला हा आला कशाला पण कधी आहे अरे आई आई कोंबडी पकडताय बा आई सॉरी कोंबडा गेला माझा काय आई सॉरी कुत्र्याने या बाहेर केलं मी मी आलोय म्हणून कोंबडा कापायला लागेल म्हणून नाटक करू नको. गेला चला घरात जाऊया. कोंबडा काढू बोकड कापू काय करताय बाप काय म्हणता, कशा आहात? बरे आहेत ना एकदम? नाही तुम्हाला मारू शकत नाही, मी मारू शकत नाही. आता किती 1 की 2 महिन्यातच आलेलो ना आम्ही. हो तेव्हा विचारली परत कधी येणार. आणि आम्ही जेव्हा इथून निघत होतो तेव्हा अक्षरशः यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. तर बघून एकदम मन भरून आलेलं. आणि बघा 2 महिन्याच्या आतमध्ये परत आपली भेट झाली ना. हे घे तुझं आवडतं. हा फक्त त्याचं झाकण ओपन करून ठेव कारण पॅक आहे ना सकाळपासून. ते थोडं हवा लागायला पाहिजे. ते समीने आठवण केली, मला आठवणीने घेऊन जा मला. हा उघडं ठेव जरा, त्याला हवा लागू दे.